सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं म्हणजे दोघे एकत्र येणं होत नाही, योगेश कदम। वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं म्हणजे दोघे एकत्र येणं होत नाही। शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही। रेव पार्टी जे कोणी होते, ज्यांनी कायदा मोडीस काढला आहे, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल। कुठलेही पुरावे न देता आरोप करणं, फक्त बदनामी करणं हे विरोधकांचं काम असल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले। पाहूया ते काय म्हणतात। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलेले होते, नंतर ट्विट देखील केलं होतं, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता। नाही बघा, शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊ म्हणून एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही किंवा त्याच्यामधला कुठला दुसरा समज काढून याचं देखील कारण नाही। अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलेलं नाही की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढू किंवा विचार करू असंही सांगितलेलं नाही। आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं, त्याच्यामुळे काही दोघी पक्षाच्या दोघांचे पक्ष एकत्र येणं असा समज काढणं चुकीचं राहील। पण त्याच्यामध्ये त्यांनी असं उल्लेख केला होता की शिवसेना प्रमुख त्या ट्विटमध्ये इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचा उल्लेख होणं आणि नाही ठीक आहे, शिवसेना उभाटाचे ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने जी दिलेली आहे त्याचे ते पक्षप्रमुख आहेतच ना। म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ही काय उद्धवजींची होत नाही। शेवटी जनतेने निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे। ज्यावेळेस 80 उमेदवार जेव्हा निवडणुकीला शिवसेनेचे उभे राहतात आणि 60 निवडून येतात, दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे 100 उमेदवार उभे राहतात आणि फक्त 20च निवडून येतात, हा निर्णय जनतेने जो दिलेला आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल। शिवसेना प्रमुख